सो मी काय चित्रपट आहे, कशी सुरुवात झाली आणि मराठीमध्ये येतो हा चित्रपट, काय सांगशील? सांगशील हा मूवीचं नाव आईच्या गावात मराठी बोल. आणि सगळ्यांना माहिती आहे मी हिंदी मूवीज केलेले आहे. एकदम छान माझं हिंदी एकदम स्पष्ट मी बोलतो. तर मस्त. आणि मराठीमध्ये पण असंच मी छान छान मराठी बोलणार. आणि लोकांना वाटलं की वा हा पु ल देशपांडे सारखं बोलतो एकदम. सो लोकांना आवडणार ते. त्याच्यासाठी मी हा मूवी केलेला आहे. माझं मातृभाषा लोकांना वाटतं की मी साऊथ इंडियन आहे की काय कुठलं करून कुठून आला, पण खरं ते माझं सिक्रेट आहे की मी मराठी आहे. आणि ते आता सिक्रेट सगळ्यांना कळणार. आणि छान आहे कारण अमेरिकाहून तिथे राहून माझं मराठी कल्चर माझं घरमध्ये आहे. बस बाहेर गेल्यावर मी अमेरिकन आहे, खूप गुजरातीज आहे, खूप पंजाबीज आहे. तर हे मराठी मी ऍक्टर आहे पण कधी मला मिळत नाही तसं ऑपॉर्च्युनिटी मराठी बोलायला स्क्रीनवर. आणि लोकांना ते अप्रिशिएट ते करणार. सो मी आणि एक को रायटरनी एक स्क्रिप्ट लिहिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं कुठल्या लँग्वेज मध्ये हा करूया. आणि म्हटलं मराठी छान वाटेल लोकांना आणि डिफरंट वाटेल. आणि मला पण तसं एक्सप्लोर हा मूवी एक्सप्लोरेशन मराठीचं कल्चर आहे. आणि प्रोडक्शन मध्ये मी पण एक्सप्लोर केलं, पुणे एक्सप्लोर केलं, कल्चर खाणं किती आपण एक्सप्लोर केलं आणि नवीन नवीन अप्रिशिएशन आलं मला. So hey movie is kind of a metaphor for my own journey of from a confused NRI म्हटलं काय इंडियन कल्चर काय मराठी काय, from being that type of person to really valuing and seeing the true value of this deep historical beautiful traditions that we have in Marathi. आईच्या गावात असं टायटल दिलंय, याच्या मागे काय आहे, का हे टायटल? खरं आमचं एक सॉन्गचं नाव आहे आईच्या गावात मराठी बोल. सो तो सॉन्ग चाललं तर लोक विचारणं की एक कुठचा मूवी आहे. सो मार्केटिंगचा एक आहे. नंतर काय की हा मूवी इज अ कॉल टू ऍक्शन की फॉर एव्हरी वन की खरं कुठे बघायला नको टू फाइंड द हॅपीनेस इन लाईफ आहे इथेच आहे. आणि फॉर अस त्याच मराठी कल्चर, मराठी फॅमिली, मराठी ट्रेडिशन्स. सो हा माणूस पैशाचा मागे आहे, प्यारचा मागे आहे, हे काय की ते काय, पण खरं त्याला कळतं मूवी मध्ये एंड मध्ये की व्हॉट इज रिअली इम्पॉर्टंट. सो दॅट इज अ मेटाफॉर की आईच्या गावात मराठी बोल म्हणजे मराठी व्हॅल्यू कर, सगळं आहे. ओमी, तुझा प्रवास अमेरिकेपासून महाराष्ट्र म्हणजे आता मराठी चित्रपटापर्यंत आलाय. 3 इडियट्स पासून तू सगळ्या देशाला काय सगळीकडेच माहिती झालं, त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगशील कसं हे सगळं सुरू झालं होतं? कसं झालं की मी अमेरिकामध्ये पहिलं मी मराठी मंडळ तिथे आहे. तर तिथे कधीतरी नाटक करतात छोटे छोटे असे. आणि माझी मम्मा म्हटली काय ह्याला काही कळत नाही मराठी काय, त्याला तो असंच अमेरिकन होणार, तर त्याला टाकला पाहिजे ह्याच्यात. आणि मला टाकलं तिथे आणि मी थोडंसं ऍक्टिंग केलं आणि लोकांना आवडलं. तर तिथून मी चांगलं मला मार्क्स मिळाले बायोलॉजी मध्ये. सगळं माझं डॅड डॉक्टर आहे, ग्रँडफादर पण डॉक्टर आहे, ब्रदर डॉक्टर, माझं नाव वैद्य आहे. पण वैद्य म्हणजे डॉक्टर, पण मला तसं विषय नाही होतं की डॉक्टर ह्याच्यात काहीतरी. मी म्हटलं हे इथे मला तो चव मिळतोय. हा ऍक्टिंग करताना सो मी त्याच्यात गेला आणि गुंतला ऍक्च्युली. मराठी नाटकांपासून सुरुवात केली म्हणजे? हो, त्याच्यात नंतर मी ऍक्टिंग केलं टीव्ही, अमेरिकन टीव्ही शोज लाईक द ऑफिस, स्टीव्ह करेल बरोबर. पण मला तिथे पण मी म्हटलं मला असेच रोल मिळतात आहे, मला खरं बिहाइंड द कॅमेरा मला थोडस इंटरेस्ट आहे. सो मी NYU फिल्म म्हणजे टॉप फिल्म स्कूल तिथे अमेरिकामध्ये, तिथे मी शिकून घेतलं. आणि मी त्याच्यानंतर एडिटिंग पण केलं 3-4 फीचर फिल्म, अमेरिकन फीचर फिल्म. सो मला खूप कळलं, ऍक्टिंगचं कळलं, कारण तुला कळतं की डायरेक्टरला काय पाहिजे, हे कशाला लिहिलेलं आहे असं.
सो लोकांना वाटतं की ह्याला कसं ऍक्टिंग असं नॅचरल वाटतं. खूप वर्ष, डेकेड्स ऑफ एज्युकेशन इन फ्रंट. सगळे रोल, साऊंड पण मी केलेला आहे, सगळं सगळं केलं. तू केलेलं नाही तर तुला कळतं नाही की काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. येस येस. सो मी 3 इडियट्स मधला चतुर अजूनही ओळखीतला आहे. अजूनही लोकांना तो, म्हणजे ती जी भूमिका तू केली होतीस, ती परत साकारली होती, ती लोकांना माहिती आहे. तशीच भूमिका तुझ्या वाट्याला नंतर फार कमी आल्या असं नाही वाटत तुला? हो, कारण काय आहे की बॉलिवूडमध्ये, अँड दिस इज जस्ट नॅचरली, जेव्हा लोक काहीतरी चालतं त्याच्यानंतर त्यांना दुसरं आयडिया नाही येतं. ते म्हणतात हेच कर, हेच कर. आणि मला ते लँग्वेजचा इश्यू आहे. मी कोणा फेमस फॅमिलीज मधून नाही आहे, मी तिथे राहतो. तसं मला कमी ऑपॉर्च्युनिटीज मिळणारच. आणि काय होतं की लोक म्हणतात चायला तो तेच करतोय, आणि तू दुसरं केल्यावर ते म्हणतो चायला दुसरं कशाला करतो, तेच करायला पाहिजे. सो हेच प्रॉब्लेम आहे माझं. पण ते ठीक आहे. पण ह्याच्यासाठी मी म्हटलं लोकांना हे इच्छा आहे हे बघायचं, पण काहीतरी दुसरं कसं येतं त्यांना. सो मी म्हटलं की दुसऱ्या लँग्वेज मध्ये त्यांना दुसरं मिळणार, पण ते त्याला आवडतं ते पण मिळणार. मी आईमुळे तू नाटकाकडे वळालास, मराठी नाटकांकडे म्हणून. हो. आणि आता तू मराठी चित्रपटच घेऊन आलाय हो. मराठी प्रेक्षकांसाठी. या चित्रपटाविषयी आम्हाला सांगशील की काय स्टोरी लाईन आहे? या आणि तू डायरेक्टर पण आहे ना हो चित्रपटाचा? हो. तर तुझ्या रोल्स विषयी आम्हाला जरा सांगशील? सो हा मूवी एक NRI येतो आणि पुणेला येतो, कारण ह्यांना लग्न करायला पाहिजे. आणि कशाला लग्न? काहीतरी पैसे आहे. पैसे लग्न केले तर त्याला काय गर्लफ्रेंड काय नको, ते हा. प्यार नको, पण पैसे पाहिजे. ओके ओके. हा. सो ते पैसे मिळाला त्याला 30 दिवसात लग्न करायला पाहिजे. अच्छा. कोणी पण चालेल. हा. सो इथून तिथून जातो आणि कुठलं पण लाईज बोलतो, काही पण करतो. ते मुलगी ओढाला, आणि नंतर एक मिळतं आणि तिची बापाला कन्व्हिन्स करायला पाहिजे. सो आणखी गोंधळ होतं त्याच्यात. आणखी पीपल त्याला सगळे पाहिजे. त्याला आता त्याला एक बाप पाहिजे, त्याला एक दुसरा पाहिजे. सो खूप मजा येतात. आणि त्याच्यातून त्याला हे सगळं कळतं की आणि त्याला आणखी काय आहे की तो खोटं कल्चर पण शिकायला पाहिजे. त्याला शब्द चांगले बोलायला पाहिजे, चांगले कपडे घालायला पाहिजे. हे चटणी कुठला चटणी आहे असं बोलायला पाहिजे, कारण बापाला ते कल्चर करायला पाहिजे ना की हा चांगला मुलगा आहे. सो हे सगळं खोटं करून त्याला कळतं की काहीतरी ह्याच्यात अर्थ आहे, आणि तसं मूवी येत आहे. सो कॉमेडी लाईन असं, कॉमेडी लाईन, पूर्ण कॉमेडी आणि रोमॅन्टिक कॉमेडी आहे. थोडस सिरियस होतं एंड मध्ये, कारण तो माणूस थोडासा चेंज होत आहे. पण पुण्यातलाच तू आहेस, पुण्यातून कसं सपोर्ट मिळणार आहे तुला, प्रेक्षकांकडनं काय अपेक्षित आहे तेही जरा सांगशील? पुणेचे लोक खूप छान आहे. मी खूप मुंबईमध्ये काम केले आहे, पण इथे आल्यावर मला असं वाटतं की हे माझं घर आहे. आणि लोक खूप छान आहे. ते खूप स्ट्रेस नाही घेतात त्यांच्यावर, आणि खूप गुडविल आहे हे. आणि इथे मराठी इज व्हेरी मच अप्रिशिएटेड, सो त्यांना, मला वाटतं की हा मूवी आल्यावर त्यांना खूप आवडणार, की कोणतरी दुसरा बाहेरगावीचा आमच्यासाठी हो, आणि दाखवलं किती ते दॅट डझंट हॅपन व्हेरी ऑफ्टन. मी तुझ्या भाषेमुळे बरेच विनोद घडतात, तेच आम्हाला चित्रपटातही बघायला मिळणार. प्रत्यक्ष तुझ्या लाईफ मध्ये मराठीमुळे काही झालंय का, असा एखादा प्रसंग शेअर कर. मराठीमध्ये काय झालेलं आहे? काय बोलू मराठीत? एखादा एक्सपिरियन्स, some funny incident with your mom while speaking Marathi. Right. Because you only talk Marathi with her, as you said. So there's some word you used and your mom जिथे तुला कळलं नाही त्याचा अर्थ तू दुसराच काढला, असं काय? Yeah, I need to come up with these. I'm trying to think of something where it's like a Marathi thing. There are a lot of Hindi things,
बिकॉज आय डिडंट नो दॅट लँग्वेज. बट मराठी काय आहे की जेव्हा मी येत होता इथे इंडियाला, जेव्हा मी छोटा मुलगा होता, हा. एव्हरी इयर, ऑलमोस्ट एव्हरी 2 years माझ्याकडे एक छोटली होती अशी, आणि मी इथे होता. आणि 3 इयर्सचा फार बिफोर मी असंच मुलगा होता, पण मी मराठीत बोलत होता. रिक्षा मुंबईमध्ये त्याला हे मराठी नाही, मी हा. इथे जा इथे जा इथे जा, मला माहिती नाही, पण हा. तो जात होता. तर मला माहितीच पण नव्हतं की दुसऱ्या लँग्वेजेस होते इंडियामध्ये. मला वाटलं मराठीच सगळे बोलतात, Okay. सगळे बोलतात. आणि जेव्हा मी पहिलं गेला घरी आणि मम्मा राहिली थोडे, ते म्हणतात तू ठीक आहे, पण तो तुझा चोटलीवाला मुलगा कुठे आहे? तर त्याचा मराठी खूप छान आहे, त्याला कुठे आहे? कारण मी असंच बिंदास बोलतो ना, आणि मी तूचा तू काय नाही, तू आजीबरोबर, तू आजोबा बरोबर, तू कसा आहे, हा असं बोलतो. आणि ते म्हणतात काय असं काय करतो हा, त्याला काय, त्याला माहिती नाही मी कोण आहे, आणि तुम्ही तू कशाला बोलतो, एकदम असं करतो. पण छान वाटतं लोकांना. Great. काय अपील करशील प्रेक्षकांना, चित्रपट का बघावा? प्रेक्षका, तुम्ही माझा मूवी बघा, कारण तुम्हाला 3 Idiots खूप आवडलं आणि माझं लँग्वेज आवडलं, तर तुला ते मिळणार पण मराठीमध्ये. आणि तुला नवीन स्टोरी पण मिळणार. हे रेग्युलर स्टोरी नाही, रेग्युलर रोमॅन्टिक कॉमेडी पण एकदम डिफरंट वाटणार तुला. कारण मी तिथे राहतो आहे, आणि माझं स्टाईल पण डिफरंट आहे खूप, आणि मी दिग्दर्शन पण केलेलं आहे. सो ते तुला असं डिफरंट वाटणार आणि नवीन वाटणार. पण ते तुम्हाला पाहिजे ते छान हॅपी स्टोरी, कॉमेडी, स्ट्रेस ब्रेकर, ते तुला सगळं मिळणार. सो आय होप तुम्ही या, माझा मूवी बघा 19 January. अँड जस्ट रिमेंबर गायज, चहापणा तुसी ग्रेट हो, ओके पुणेकर, आणि आईच्या गावात मराठी बोल. ग्रेट, थँक्यू ओमी.